बीडसारखीच परिस्थिती जळगाव जिल्ह्यातील शिरसोली परिसरात देखील आहे। फुलबागांना मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे फुलांच्या बागा जमीनदोस्त झाल्यात। लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर फुलांना मोठी मागणी असतानाच अवकाळीच्या नुकसानीने फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। याचाच आढावा घेतलाय आणि फुल उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद देखील साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील शिरसोली शिवार खरं तर हे फुलांचं शिवार मानलं जातं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांची शेती जी आहे ही केली जाते। मात्र काल आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणची फुलांच्या बागा ज्या आहेत त्या जमीनदोस्त झाल्या असून फूल उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळते आहे। आपण अशाच फुलाच्या बागेमध्ये आहोत आणि या ठिकाणी गुलाब असेल, नवरंग असेल, लिली असेल अशा फुलांचे जे झाडं आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे। ज्या पद्धतीने वादळी वारा आला आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे बाजारात सुगंध देणारी फुलं ही मात्र आता बागेमध्ये या ठिकाणी चिखलामध्ये मातीमोल झालेली आहेत। एकंदरीतच या संपूर्ण नुकसानीचा परिणाम जो आहे खरं तर आता शेतकऱ्यांना परिणामकारक ठरणार आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खरं तर फुल उत्पादक शेतकरी आहेत। काका काय सांगणार, काल किती वाजता पाऊस आला आणि कशा पद्धतीचं वातावरण जे आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं? संध्याकाळी 5-5:30च्या सुमारात वारा वादळ आणि पाणी सुरू झाला आणि गार पण पडली थोडीफार, त्याच्यामुळे झाडांचं खूप नुकसान झालं आहे। आता नेटकेच चालू झालेला मळा उपटण्याची वेळ आली आहे। खरं तर ज्या पद्धतीने उन्हाळ्यात फुलांची आवक कमी असते मात्र मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने भाव चांगला मिळतो, पण आता हे नुकसान झालेलं आहे। साधारणतः किती नुकसान झालं आहे आपलं? साधारणतः नुकसान तर आता ते 50-60 हजारापर्यंत झालं आहे, पण आता मळा जर राहिला असता तर 1-1.5 लाख रुपयापर्यंत झाला असता मळा। नक्कीच आपल्यासोबत आजी देखील आहेत। आजी काय सांगणार, खरं तर दररोज आपण या ठिकाणी फुलं जे आहे वेचून या ठिकाणी बाजारात पाठवता, मात्र आता ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे काय परिस्थिती आहे पूर्ण बागेची? हे बागेची परिस्थिती अशी आहे बा, फुलं तोडून फेकणी पडते ना मला, आता इकाणारच नाही तिथे। खरं तर दररोज आपण फुलं तोडता, पण आता आज सकाळी जेव्हा आपण आलात तर नेमकं काय चित्र होतं बागेत? बागेची तर चांगलं होतं ना, फुलं खराब होते, झाडं मुडेल होते ना, झाडं मुडेलच होते। निश्चितच आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरं तर या ठिकाणी फुलांच्या बागा ज्या आहेत या वादळी वाऱ्यामुळे, गारपिटीमुळे आणि पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या आहेत। एकीकडे आवक कमी असल्यामुळे मागणी जी आहे ती बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आहे। लग्नसराई सुरू आहे, अशातच चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना मात्र निसर्गाचा झालेला कोप यामुळे फूल उत्पादक शेतकरी देखील या ठिकाणी हतबल झाला असून फूल उत्पादक शेतकरी हे आर्थिक चिंतेत सापडले आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।